ची बक्षीस आम्हाला मिळते त्याबद्दल आम्ही शतशः आपले आभार प्रकट करू. धन्यवाद. आणि पैशापेक्षा नक्की शाबासकी जी थाप जी आमच्या पाठीवर पडते ना त्यासाठीच खूप आनंद वाटतं. तर नक्कीच पूर्वार्धामध्ये ऐकूया मराठीचा गोड आवाज पुन्हा दीपक पाटील सर यांना. आई मावला तुझ्या डोंगराला नागोचा पाय फुललाय गो, नागूचा पाय फुललाय गो, चैता पाकाचे महिना हॅलो. थँक्यू सो मच दिनेश पाटील सर. तर जाऊया दुसऱ्या सामन्याकडे. त्या ठिकाणी उलवे नोड परिसरामधील दोनही संघ एकमेकांसमोर सज्ज झालेत. स्वर्गीय निलेश स्मृती जावळे टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय ते स्वर्गीय अमोल स्मृती उलवे संघ. सलामीची जोडी आपण पाहतोय. दोनही धुरंधर फलंदाज या उलवे संघाचे किरण पाटील आणि मयूर पाटील सज्ज होतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मयूर पाटील याला, तर नॉन स्ट्राईक एंडला किरण पाटील. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र संघाचा तेज तर्रार गोलंदाज मनीष कडू सज्ज होतोय. दुसरा सामना आहे. पहिली मॅच आपण पाहिली आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघानं खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि या सलामीची जी लढत होती ती जिंकले. त्याचा दुसरा सामना लगेच खेळवण्यात येणार आहे या मॅच नंतर. तर दोनही उलवे नोड परिसरामधील संघ आता मात्र सज्ज होतोय. जावळे टीमकडून पहिलं षटक घेऊन मनीष कडू. मनीषचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र केला होता तो मयूर पाटीलनं, त्याच्यामध्ये अपयश आलं. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात चांगली झाली ती मनीष कडू करवी. मैदान जर पाहिलं आपण पहिल्या मॅचमध्ये तर व्यवस्थित टाइम झालं तर चौकार षटकारांची आतिषबाजी सुद्धा होते आणि आता गोलंदाजांचं सुद्धा वर्चस्व पाहायला मिळालं. पुन्हा एकदा कडेकडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेरून जाणारा हा बॉल. पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येनं खातं उघडलंय ते अवांतर धावसंख्येनं. सिंगल रननं मात्र धावसंख्या पुढे चालले ते एक या धावेवर. इथून मात्र हे दोन फलंदाज म्हटले की बराच निर्भर असतो उलवे संघ या दोनही फलंदाजांच्या आशेवर. त्यांचं कौशल्य प्रत्येक मॅचमध्ये हवं असतं. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र टायमिंग चुकलं. मयूर पाटील यंदाच्या हंगामामध्ये जरूर त्याच्या बॅटमधून धाबा आल्यात, परंतु इथे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याला सुद्धा जबाबदारीनं खेळावं लागेल या खेळपट्टीवर. निर्धाव चेंडू, कौतुक करूया मनीष कडूचं. अशा पद्धतीनं दोनही चेंडू त्यानं निर्धाव टाकलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळते. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. असं असताना मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर होता सागर घरातनं मात्र एका फ्लातून गुड रनिंग कॅच आणि इट्स अ बिग विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. मयूर पाटील सारख्या दिग्गज फलंदाजाची विकेट. शून्यावर मात्र त्याला चालतं केलं जातंय. पहिला धक्का इथे मात्र स्वर्गीय अमोल स्मृती उलवे टीमला. सुखाची छाया कारण मयूर पाटील सारख्या फलंदाजाला शून्यावर बाद करणं ही गोल्डन विकेट होती. ती मनीष कडूसाठी स्वप्नवत कामगिरी मात्र करतोय. 3 चेंडू समाप्त झाले. धाव फलकावर फक्त व्हाईट बॉलच्या स्वरूपात आलेली एकच धाव लागले. सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना आता मात्र जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. किरण पाटील ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल. मैदानाच्या आतमध्ये पॅडी दाखल होते. प्रदीप कारकर 3ऱ्या क्रमांकावर. मनीष कडू गोलंदाजी मार्कवर राईट अमोर द विकेटनं. किरण पाटीलसाठी हा चेंडू असेल. हो, चांगला बॉल होता इथे. लोवर फुल टॉस, परंतु
खोदून काढलाय, त्याला मिडॉनच्या दिशेमध्ये सिंगलच येते. एकेरी धावेनं खातं उघडलंय. बॅटच्या स्वरूपात येणारी ही पहिली धाव उलवे टीमसाठी किरण पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे चालली ती 2 या आकड्यावर. पहिली 2 षटकं फार महत्त्वाची असतील उलवे टीमच्या दृष्टिकोनातून. आज स्ट्रॉंग संघ आहे. बरेचसे खेळाडू पाहायला गेले तर राहिले सगळा खेळाडू सुद्धा स्क्वॉडमध्ये आहे आणि दिग्गज फलंदाज आहेत सगळेच. आणि नेहमीच फलंदाजी अगदी शेवटपर्यंत असे. प्रतीश पाटील सारखा खेळाडू, सचिन पाटील इन ॲज प्लेइंग 11मध्ये, त्यामुळं भक्कम फलंदाजी आहे उलवे टीमकडे. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये अडखळत सुरुवात मात्र झाले. स्वीप केला या बॉलला, इथून मात्र स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने बॉल काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे अफलातून फटका. प्रदीप कारकरच्या पॅट मधून मात्र हा पहिला चौकार. आणि फटक्याची गरज होती. हा फटका नक्कीच आत्मविश्वास वाढवून देणारा ठरेल स्वर्गीय अमोल स्मृती उलबे टीमसाठी. प्रदीप खारकरनं खातं उघडलंय ते 4 धावेनं. यावेळेचा फटका स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच जाब येते. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल होईल. मनीष कडूचं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतंय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धाबा लागल्यात त्या 1 बाद 7 धाबा उलवे संघाची धावसंख्या. भगवे वादल आले तर पहिलं षटक चांगलं राहिलंय स्वर्गीय निलेश स्मृती जावळे टीमच्या दृष्टिकोनातून. मनीष कडून जे षटक टाकलं, एक महत्त्वपूर्ण विकेट मयूर पाटीलची आणि फक्त 7च धावा आल्या. या ओव्हरमध्ये याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल ती पंकज घरत याही गोलंदाजाला. चांगला गोलंदाज ओळखला जातो. समोर मात्र प्रदीप खारकर आहे, किरण पाटील सुद्धा आहे. दोनही फलंदाजांवर आता मात्र उलवे संघाचं लक्ष लागलं असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटना पहिला चेंडू. पंकजचा हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. नेहमीच आपण पाहतो लेफ्टी बॉलर आला की पहिला फटका आठवतो तो रिव्हर्स स्वीपचा. त्याच्या एक नॅचरल स्विंगच्या अगेन्स्ट मात्र जो अँगल क्रिएट केला जातो त्याच्या विरोधामध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न. परंतु डावकुरे आताचे फलंदाज नेहमीच डावकुरे त्याच्या गोलंदाजांना चांगले खेळतात यावेळेस मात्र. आणि हेच पाहिलं प्रदीप खारकरला माहिती होतं समोर किरण पाटील जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच आता मात्र त्याने केलं. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले आणि या पंकज घरत विरुद्ध किरण पाटील. नुकतीच आपण स्पर्धा पाहिली रुपेश पाटील चषक उलव्याला. खूप चांगलं आयोजन किरण पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं. उलवे नोडमधली कुठलीही स्पर्धा म्हटली की किरण पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो आणि अगदी 2च दिवसामध्ये उलवा नोड प्रीमियर लीग ही फार मोठी मानाची स्पर्धा संपन्न होईल. 5 ते 9 जानेवारी तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. सगळे खेळाडू उलवे नोड परिसरामधील मात्र बिझी असतील. कोणत्याही ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही येणारे 5 दिवस. खूप चांगला बॉल होता पंकजचा. बुंध्यात टाकला होता. खोलबट टप्प्याचा हा बॉल. किरण पाटीलकडे उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता. पंकज घरतनं सुद्धा छान सुरुवात केली मित्र म्हणेन. पहिल्या 3 बॉलवर फक्त एकच धाव दिला. टिचून मारा केला जातोय. गोलंदाजांसाठी सकाळपासून पाहिलं तर गोलंदाजांना सहाय्य करत आहे परंतु टायमिंग जुळलं तर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा चाललेत. हडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र डीप स्क्वेअर लेगला सरकलाय. सिंगल येते. एकेरी धावे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोनही फलंदाजांमध्ये. या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या मात्र पुढे जाईल. दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचल्या. स्कोर काढतो 10 या धावसंख्येवर. किरण पाटीलला हेच करावं लागेल. संयमानं सुद्धा फलंदाजी करावी लागेल कारण त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल आपल्या टीमला. चांगली गोलंदाजी होते पंकज घरत. खरं तर पॉवर प्लेची दोनही षटकं या 2 ओव्हर्समध्ये मात्र टिचून मारा केला जातोय तो जावळे संघाकडून. शॉट ऑफ लेंथ होता. समोर खेळलाय. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून उडवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर्स द बॉलर हेड.
पाहायला मिळालाय. खूप चांगला बॉल होता, खोलात टाकला होता. पुन्हा एकदा काय कमबॅक केलंय पंकज घरतनं. निर्धाव चेंडू फिनिश केलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असणाऱ्या स्वर्गीय अमोल स्मृती उल्वे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 बाद 16 धावा. चला दर्शनाला म्हणून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. सिंगल येईल इथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालं. प्रसाद आहे त्या ठिकाणी. एकच धाव येथे सिंगल रन. धावसंख्येमध्ये बदल मात्र होईल. 17वी धाव फलकावर. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा. किरण पाटील ज्याच्या बॅटमधून खूप चांगला षटकार पाहायला मिळालाय त्याच फटक्यांची मात्र आतषबाजी करावी लागेल. क्षेत्रक्षणामध्ये बदलाव केला जातोय. स्ट्राईक रोटेट केली की लगेच क्षेत्रक्षण हलवावं लागतं कारण त्याचं कारण आहे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. जेव्हा स्ट्राईक रोटेट होते प्रतिस्पर्धी टीमला मात्र प्रत्येक चेंडू गणित क्षेत्रक्षण हलवावं लागतं आणि तेच घडतंय. मनीष कडूचं षटक सुरू आहे. समोर मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन किरण पाटील. प्रसाद घरत काहीतरी टिप्स देत असताना मनीष कडूला. गोलंदाज तयार. हो रिव्हर्स खेळला यावेळेस मात्र किरण. फुलटॉस बॉल होता आणि त्याला पाठवलंय आता मात्र अगदी डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे किरणच्या बॅटमधून निघालाय हा रिव्हर्स स्वेपचा देखणा चौकार. ओढ लागली तर रिव्हर्स स्वीपचं हत्यार मात्र बाहेर काढलं किरण पाटीलनं. 4 धाबेनं उल्वे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 या आकड्यावर. 21 रन्स. 21 धावा झाल्यात. मनीष कडूचं षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथे मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न कम्प्लिटली बीट झालाय. टप्पा पाडण्याचा थोडासा खाली राहिला हा बॉल. निर्धाव निघून चाललाय. चांगलं कमबॅक प्रभावित केलंय. चौकार आल्यानंतर सुद्धा लगेचच पुढच्या बॉलवर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र मनीष कडू कोण राहिलाय आणि हे असायलाच हवं. प्रत्येक गोलंदाजामध्ये ही क्षमता. फुलटॉस बॉल होता. सरळ जाऊन शरीरावर आदळला आणि पंचांचा इशारा येतोय. लाईक बिफोर द विकेट. पायची सापडलाय तो किरण पाटील. माघार घ्यावी लागेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल या स्पर्धेमध्ये आणि LBW सलामीवीर किरण पाटीलच्या खेळीचा अंत. जटाटवी अहिलेश मात्रे
व्हेरी डेंजरस बॅट्समन उल्वे नोडमधील पाहायला गेलं तर धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. मनीष कडूचा सामना करेल. मागच्या बॉलवर किरण पाटीलची विकेट पडले. हो, थोडासा चेंज ऑफ पेस स्लोवर वन करण्याचा प्रयत्न मनीष कडू व्हेरिएशन दाखवतोय. ड्राईव्ह केलं कव्हरच्या दिशेमध्ये, एकच धाव येते, प्रभावित केलंय मनीष कडूच्या गोलंदाजीनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा दिल्या होत्या, एक फलंदाज बाद झाला होता. मनीष कडूच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या, त्याही ओव्हरमध्ये एक फलंदाज बाद केला. दोनही सलामीवीरांना बाद केलं ते मनीष कडूनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 22 धावा, 22. आई दर्शन तो 4थं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल साहिल नाईक. चवळे टीमकडून पहिली 3ही षटकं मात्र यशस्वी राहिलेत. 3 ओव्हर्समध्ये 22च धावा जमवल्यात. परंतु आता मात्र प्रदीप खारकर आणि ऐलेश मात्र या जोडीला उर्वरित 2 ओव्हर्समध्ये मात्र थोडेसे हल्ले चढवावे लागतील गोलंदाजांवर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. विकेट किपर पंकजच्या हातामध्ये हा चेंडू आणि पहिलाच बॉल. आता टेन्शन वाढले स्वर्गीय अमोल स्मृती उल्वे टीमवर. किरण पाटील, मयूर पाटील, ऐलेश मात्रे तीनही ब्रँड यावेळेस मात्र पॅव्हेलियनमध्ये परतलेत. आणि असं असताना मात्र पॅडी खारकर आणि 5व्या क्रमांकावर दाखल झालाय प्रतेश पाटील. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या टीमची, त्यामुळे त्याची चिंता नसेल. परंतु धावा सुद्धा जमवाव्या लागतील, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. प्रसाद गरज जो एकटा बऱ्याचशा मॅचमध्ये तुम्हाला अर्धशतकी खेळी करताना दिसतो, त्यामुळे त्याच्या समोर मात्र मोठी धावसंख्या रचाबीच लागणार. साहिल नाईक सज्ज होतोय. खूप चांगला बॉल, इथे मात्र जोरदार अपील झाली. एक धाव मात्र येते लेग बायच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय. तर लेजंड अंपायर आपण पाहतो या स्पर्धेसाठी हेमंत कोळी सर आणि या स्क्वेअर लेग अंपायर ज्याचा रायगड प्रीमियर लीगमध्ये एक उत्कृष्ट अंपायर म्हणून सत्कार केला गेला होता असे नीरज राणावत सर आपण पाहतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमी सातत्यानं आपण पाहत आलोय दिने सर त्यांना. लो फुल टॉस बॉल, इथे ड्राईव्ह केला ऑन साईडला. स्वर्गीय आशिष भोईर स्टँडच्या समोर मात्र बॉल फील्ड करतोय प्रसाद. तोपर्यंत मात्र 2 धावा. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावर. 25. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 3-4 मोठे फटके आले तरी ही धावसंख्या 50च्या आसपास जाऊ शकते आणि हे चांगलं लक्ष ठरू शकतं. परंतु त्या दृष्टिकोनातून आता मात्र प्रयत्न करावे लागतील. उलट पक्षी पाहायला गेलं तर गोलंदाजी फार चांगली होते. साहिलचा हा बॉल, इथे मात्र वाईड ऑर करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक हवी आहे, परंतु इथे बाद होईल कोण? प्रतीश बाद होतोय आणि स्ट्राईक घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अंगलट आलाय तो प्रतीश पाटीलच्या. आणि महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले ती स्वर्गीय अमोल स्मृती उल्वे संघानं. केलाय
6व्या क्रमांकावर. साहिल नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे फटका फसलाय, बॅटची एज, बॉल हवेमध्ये, झेल सोडलाय पंकजनं. झेल सुटल्यानंतर 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात त्या ठिकाणी. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल होईल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पहिला चौकार आला होता पॅडीच्या बॅटमधून, त्यानंतर एक षटकार आपण पाहिला किरण पाटीलच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह, त्यानंतर पुन्हा एक चौकार पाहिला रिव्हर्स स्वीपचा किरण पाटीलच्या बॅटमधून. हे 3च मोठे फटके आलेत आतापर्यंत. ही फटका मात्र फसलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज धावतोय, झेल मात्र सोडलाय साहिलनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. या धावा सुद्धा महत्वाच्या ठरतील. या 2-2 धावा सुद्धा बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या ठरतात. हे षटक जर पाहिलं तर 3 वेळा दुहेरी धावा आल्यात. 3 वेळा दुहेरी धावा आल्यात. एक षटकार जरी नसला आला तरी दुहेरी धावांच्या मदतीनं 6 धावा जरूर पाहायला मिळाला. एक लेगबायच्या स्वरूपात धाव आली. 4थ्या षटकामध्ये साहिल नाईकनं दिल्या फक्त 7 धावा. ड्रिंक्स ब्रेकची मागणी मैदानामध्ये केली जाते. 7 धावा आल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 29 धावा, 29 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 12th मॅन आपल्यालाच घेऊन जायला लागेल पाणी, अन्यथा आपल्या खेळाडूंना पाणी मिळणार नाहीये. स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी. रेडी राहा. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. या ड्रिंक्स ब्रेकमध्ये आता मात्र वेगळी रणनीती आखली गेली असेल. स्वर्गीय अमोल स्मृती उलवे टीमकडून त्या शेवटच्या षटकामध्ये आता एक्झॅक्टली काय करायचंय. इथून धावा झाल्यात फक्त 29 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा. ज्याच्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान दिले ते प्रदीप खारकरनं. 13 धावांची खेळी साकारले 29 मध्ये. यश मडवी यशस्वी व्हावं लागेल या मॅच मध्ये. प्रसाद घरत आलाय गोलंदाजीसाठी. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पहिलाच बॉल आपण पाहिला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 रन्स, 6 चेंडू शिल्लक आहेत. विलबेट टीमसाठी काय करायचं आता मात्र करावं लागेल. इथे मात्र समोर खेळलाय फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. प्रसादला मात्र पहिल्याच बॉलवर प्रसाद दिलाय, तो यश मडवीनं ठोकलाय हा षटकार. षटकार नक्कीच आत्मविश्वास वाढून देणारा ठरेल. प्रसादचा हा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टिरक्षक पंकजचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. लगेचच पुढच्या बॉलवर मात्र कमबॅक पाहायला मिळालं ते प्रसाद घरचं. लेंथ बॉल होता, कुठल्याही स्पॉटवर पडलेला बॉल वेगानं मात्र आला. शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र पुलचा फटका, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः प्रमोद येतात. झेल सुटलाय. अतिशय महत्वपूर्ण झेल सुटलाय. बॅकअप नाहीये. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय. त्या ठिकाणी एकही धाव आली नसती, त्या ठिकाणी आता मात्र 3 धावा गेल्यात. थोडासा मुवमेंट शिफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र करतोय उलवे संघ. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 39 39 धावा धाव फलकावर. पहिल्या 3 बॉलवर प्रसादनं दिल्यात 10 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रदीप खारकर
प्रदीप खारकरच्या पॅटमधून यावेळेस मात्र येतोय, परंतु खूप चांगला झेल त्या ठिकाणी लो झेल होता. मी नक्कीच कौतुक करेन ते प्रमोद कडू यांचं, आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि या फलंदाज बाद होतोय तो प्रदीप खारकर. सावनी याद कर 13 धावांचं योगदान दिलं प्रदीप खारकरनं. सगळ्यात जास्त धावा मात्र उलवे टीम कडून कोणी केल्या असतील, किरण पाटीलनं सुद्धा 13च केल्या आणि प्रदीप खारकरनं सुद्धा 13च केल्या. हे दोघांचं फार मोठं योगदान आहे. इथे मात्र काय फटका सजवलाय. व्हॉट अ सुपर एक्झिक्युशन. ऑफ स्टंपच्या बाहेर आला आणि शफल क्रॉस होऊन हा दणका दिलाय, फाईन लेगच्या वरतून खेचलाय हा गगनचुंबी षटकार. केलाय. इथे मात्र खेळाडू कक्षाच्या वरतून, म्हणजे जे खेळाडू आज मात्र पाहायला गेलं तर अपयशी ठरले, त्याच खेळाडूंना दाखवून देतोय 6व्या क्रमांकावर आलेला मी आता मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करू शकतो. यशनं मात्र हा लगावलाय दुसरा षटकार. टीमची धावसंख्या मात्र नेऊन ठेवले ती 45 या आकड्यावर, 45. सगळेच प्रमुख खेळाडू थोडेसे पाहायला गेलं तर अपयशी ठरले या मॅचमध्ये, परंतु यश मात्र लढतोय. त्याला यश आज प्राप्त झालंय. 15 खेळतोय. यावेळेचा हा बॉल इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. निर्धाव चेंडू फिनिश होतोय. पहिलं सत्र संपलंय आणि या पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा लागल्यात त्या स्वर्गीय अमोल स्मृती उल्बे संघाच्या 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड. 46 धावांचं टार्गेट आता मात्र या मॅच मध्ये असेल. गोलंदाजांना कंबर कसावी लागेल. तर जो बाउंड्रीजचा जो पट्टा आहे पिंक कलरचा, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण पट्ट्यावर कोणीही बसू नका. चला, जे प्रेक्षक आहेत पाटोली संघाचे पाठीराखी त्या ठिकाणी आहेत, या सगळ्यांना आम्ही सूचना करतो आयोजकांच्या वतीनं, कोणीही त्या पट्ट्यावर बसू नका. खूप जागा आहे, इतरर्थ खूप जागा आहे, स्टेजच्या समोर सुद्धा खूप जागा आहे. त्या राजधानीवरती भगवनी शान. बाजूला सराव करा, सूचना आम्ही पोहोचवतोय आयोजकांकडून. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कशा पद्धतीनं स्वर्गीय निलेश स्पोर्ट्स जावळे संघ या धावांचा पाठलाग करणार. प्रसाद घरची इनिंग किती महत्वाची ठरणार या मॅच मध्ये ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल मराठीमधील एक अप्रतिम समालोचक दिनेश पाटील सर बेलवली यांचा. हॅलो. धन्यवाद दीपक सर. स्वर्गीय आशिष भोईर स्मृतिदशक 2022. खऱ्या अर्थानं स्वर्गीय आशिष भोईर विषयी सांगायचं झाल्यात, अजात शत्रू असा व्यक्तिमत्व, म्हणजेच ज्याला उभ्या आयुष्यामध्ये कोणीच शत्रू नव्हता असं व्यक्तिमत्व. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यानं सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली,
स्वतःचा मेडिकल स्टोअर्स उभा केला, क्वालिफाईड सगळं घर, आणि हे सगळं सोडून मात्र हा आपला आशिष आपल्याला सोडून गेला आहे. सुशिक्षित व्यक्तिमत्व, सदैव सर्वांशी गोड बोलणारा आणि सदैव सर्वांना आपलं मानणारा हा आपला मुलगा आपल्यातून निघून गेल्याचं दुःख मात्र तुम्हा आम्हा सर्वांना लाभलं. कोरोनानं बराच लोकांचा घात केला आणि अगदी जवळची नाती या कोरोनानं दूर केली. त्या कोरोनाला मात्र आपण आता रोखलं पाहिजे, ते हिमतीनं, माणुसकीनं, एकीनं, नेटीनं. तर 2022 तुम्हाला नवीन काहीतरी घेऊन येईल यातील मात्र शंका नाही. आव्हान उभं आहे 46 धावांचं, ते म्हणजेच स्वर्गीय निलेश स्पोर्ट्स जावळे संघासमोर. प्रसाद घरात ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू स्वागत केलं सरळ, मिड विकेटच्या डोक्यावरून लगावला हा पहिला षटकार. पालखी घेऊन कांद्यावर 46 धावांचं आव्हान उभं राहिलं, ते म्हणजेच गोलंदाज प्रसाद घरातनं तब्बल 16 धावा मोजल्यामुळेच, आणि त्या दिलेल्या 16 धावा मला वसूल करायचे आहेत. यांनी किराद्यानं मात्र फलंदाजी करतोय. महेंद्र दमडे गोलंदाजीच्या मार्कवर आला. पहिल्या 2 चेंडूवर 2 स्वागत झाले. हा सामना आम्ही किती सहज संपवू यांनी किराद्यानं फटक्यावेत झाली आणि लगातार दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र फटकेबाजी खूपच छान अफलातून होतीये. 46 धावांचं फक्त आव्हान आहे आणि 9.20ची सरासरी राखायची आहे आणि पहिल्या 2 चेंडूवर 12 धावा. ऑन नीज कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चांगला फटका लगावला. सीमारेषेपर्यंत जाईल का? किरण पाटील मात्र चेंडूपर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत चेंडू उचलणार. चांगला प्रयत्न केला किरण पाटीलनं आणि धावा मात्र अडवल्या 2, परंतु 2 धावा घेण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकलं नाही प्रसाद घरातला आणि संदेश मात्रेला. 2 धावा या चेंडूवर आल्या आणि 2 धाव्यानेची 14 धावा धाबलकावरती लागत आहेत. मी दिलेल्या 16 धावा अशा वसूल करणार, कारण 6 चेंडूमध्ये मला 16 बसल्या, त्या मी अगदी 4 चेंडूमध्ये पूर्ण करणार. 4 चेंडूमध्ये मी क्लिअर करणार आणि त्या मात्र व्याजासहित केला. चेंडू वर जाऊन पुन्हा खाली आलाय. अफलातून फटकेबाजी, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. गोलंदाजी केली त्या महेंद्र मडवीला आता मात्र चांगलाच खरपूस चोप बसतोय, कारण समोर आहे वन मॅन आर्मी. महेंद्र मडवीच्या समोर प्रसाद घरात. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फक्त आणि फक्त फटकेबाजी. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषा बाहेर. श्री मयूर शेठ भोईर यांचा जो स्टँड उभा केलाय, त्यांच्या स्टँडमध्ये इट्स अ मायटी, इट्स अ नॉट अ 4 रन्स, इट्स अ 6 रन्स अगेन. वेल प्लेड. फक्त फटकेबाजी. हा चेंडू मात्र लेफ्ट केला होता प्रसाद घरातनं, वाट पाहिली आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. 26 धावा पहिल्या षटकामध्ये लुटल्या आणि या सामन्यावर अधिराज्य आम्ही सहज गाजवणार यांनी किराद्यानं फलंदाजी केली. यानंतरचा सामना आपण रेडी राहायचं आहे. आराध्य स्पर्श पाटणोली संघात संगणक आपण समालोचन कक्षी संपर्क साधायचा आहे, कारण गणित आता फक्त उरलं आहे, ते म्हणजेच 20 धावांचं, म्हणजे 24 चेंडू आणि 20 धावा. प्रसाद घरात जर उभा असेल तर कदाचित खूप लवकर सामना संपवेल, कारण मी दिलेल्या धावा मी किती सहज जमू शकतो दाखवून दिलं. यंदाच्या मोसमामध्ये अफलातून कामगिरी राहिली आहे प्रसाद घराची. जर का प्रसाद घरात ही मंडळी जर का अंतिम षटकापर्यंत क्रीजर उभे राहतात ना, तर फार मोठ्या धावा उभ्या करण्याची क्षमता हा संघ ठेवतो. मनुष्यकडून नक्कीच प्रभावित केलं आहे मला. यंदाच्या मोसममध्ये विचुंब्याच्या टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ तयार झाला आणि पंकज घरातची गोलंदाजी दिवसेंदिवस अचूक टप्प्यावर यायला लागली आहे. तो पुन्हा ट्रॅक पकडायला लागला आहे.
पहिल्यांदा भरकटलेली गोलंदाजी मात्र इथे यंदाच्या मोसमामध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत पंकज खैरत मात्र चांगली कामगिरी करतोय. पंकज खैरत आणि संतोष पाटील यांचं एक घनिष्ठ नातं आहे. टू इथे मात्र सर एक फटका कावकोणाच्या दिशेने गेला. सचिन परंतु चेंडू पोहोचला मयूर पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आणि आपला रोल बजावतोय संदेश मात्रे. काय सुरेख, फक्त एक धाव काढली. त्याला माहिती आहे माझा मित्र माझा सहकारी एवढी आपलातून कामगिरी करतोय, त्याचा खेळ मला बघावा लागेल. तो बघताना चांगली कामगिरी. सुरेख चेंडू, अखो टप्प्याचा चेंडू, प्रतीश अगदी पॉईंटला उभा आहे. चेंडूपर्यंत आला, त्यानं उचलला आणि निव्वळ रोखून धरलं. धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही कारण हा सामना बराच संबंधाच्या अर्थी एकतर्फी गेलाय. कारण पहिल्या षटकामध्ये चित्र स्पष्टच केलं, 26 धावा लुटून. केव्हा आता अनुभव पणा लावला जातोय. मयूर पाटील मात्र आपल्या परीने या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. महेंद्र मडवीनं 26 धावा खाल्ल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत निव्वळ 1 धाव 3 चेंडूचा खेळानंतर चांगली गोलंदाजी मयूर पाटलाची. परंतु चांगली गोलंदाजी होत असताना हा मात्र चेंडू खराब, फुल टॉस चेंडू आणि तोही पडला प्रसाद घरातला. दिलाभीर काउन्सराल मिडविकेटच्या डोक्यावरून 6 रन्स अगेन. सोन्याचा उंगवला षटकार आपल्या इनिंगमध्ये आतापर्यंत लगावलेत. प्रसाद घरातनं 32 धावा आणि संघाच्या 33. आखो टप्प्याचा चेंडू कव्हर पॉईंटच्या मधून सरळ भिरकावला. पुन्हा एकदा अगदी आपलातून कामगिरी. इथे मात्र कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून येतोय आणखीन बहारदार चौकार. एक हाती किल्ला लढला जातो इथे. इथे मात्र एक हाती खेळ सुरू आहे प्रसाद घरातचा. पुन्हा एकदा गलीच्या मधून ट्रॅव्हल झाला चेंडू हवेत बराच वेळ आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. जोरदार धाव घेतली, 2 धावा पूर्ण. आतापर्यंत खेळाचा विचार केला तो 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावळकर धावा लागतायत. त्यात तब्बल 39. महेंद्र मडवी 26 धावा आणि मयूर पाटीलनं 13 धावा. पहिल्या 3 चेंडूवर निव्वळ 1 धाव आणि नंतरच्या 3 चेंडूवर मात्र तब्बल 12 धावा. प्रसाद घरात अफलातून कामगिरी करतोय. आतापर्यंत धावळकर धावा लागत 39 आणि वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती खेळतोय. सगळे बॉल म्हणजे 11 चेंडू खेळलाय प्रसाद घरात, तर 1 चेंडू खेळलाय संदेश मात्रे. संदेश मात्रेला ही शाबासकी असेल कारण त्याने फक्त आपला रोल बजावलाय. 1 धाव काढत त्यानं मात्र स्ट्राईकवर आणलाय प्रत्येक वेळेला प्रसाद घरातला. गोलंदाजीच्या मार्कवर संघाचा हा हरवणारी कलाकार तो म्हणजेच किरण पाटील. क्या बात. पण नक्कीच हा रोल मी म्हटलं तर शाबासकी त्यासाठी दिली होती. तो रोल मात्र त्याला बजवायचा होता. आईलेश म्हणतो की 1 धाव नाही काढू शकत आणि ते मात्र ही धाव मात्र 1 घेतली जाईल. दुसऱ्यांचा प्रयत्न फक्त आम्हाला फसवण्यासाठी केला जाईल आणि धाव मात्र घेतली जाईल 1च कारण स्ट्राईकवर राहील. प्रसाद घरात सज्ज होतोय. 40 धावा धापालकडती लागल्या आणि फक्त 6 धावांची गरज आहे. चला पाटणोळी संघाचा संघनायक आराध्य स्पोर्ट्स पाटणोळी संघाचा संघनायक. चेंडू हवेत आहे. सामना अजून संपला नाही. हवा हवा आणि हवा. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांनी हा फटका आला आणि 6 धावांनी हा सामना मात्र संपला. सामना फक्त आणि फक्त 15 चेंडूमध्ये संपलाय. 15 चेंडूमध्ये 46 धावांचा पाठलाग अगदी सहज केला आणि स्वर्गीय अमरस्मृती मुलवे संघाला मात्र अगदी सहज पराभूत केलाय. ते म्हणजे स्वर्गीय निलेश फोर्स जावळे संघांना. वेल प्लेड निलेश फोर्स जावळे अँड वेल प्लेड. पुन्हा एकदा प्रसाद घरात अफलातून कामगिरी. चला पाटणोळी संघाचा संघनायक आराध्य स्पोर्ट्स पाटणोळी आणि लगेचच सामना होईल स्वर्गीय निलेश फोर्स जावळे या 2 संघादरम्यान. पंचांच्या भूमिका आपण पाहतो. नीरज राणावत सर, हेमंतजी कोळी सर, अतिशय दक्ष पंच. आदरणीय रमणजी भुईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी गोज टू नो डाऊट. 12 चेंडू 44 धावा गेम फिनिश केली.
तो मास्टर माइंड खेळाडू प्रसाद घरा. प्रसाद घरात यायचं आपण मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडू आणि तब्बल 44 धावा. वेल प्लेड प्रसाद. तर रमणदादा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रमणदादा आपण या आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच